नमस्कार. आज आपण इथे टॉपचे कटिंग करणार आहोत 10 वर्षाच्या मुलगीसाठी. तर इथे मी 1.5 मीटर अस्तर घेतलेले आहे आणि हा पीस आहे तो साडीमधला आहे, 2 मीटर आहे. याच्यामध्ये आपल्याला टॉप बनवायचा आहे. तर इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवते छातीच्या मापाने. इथे मी छातीच्या मापाने अस्तर फोल्ड करून ठेवणार आहे आणि आपल्याला इथे पाठीमागचा पुढचा भाग दोन्ही एकसोबत कटिंग करायचा आहे. आता आपल्याला इथे पूर्ण उंचीचे माप टाकायचे आहे. तर टॉपची पूर्ण उंची आहे 35 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच मायनस करायचे आणि अस्तरवरती माप टाकून घ्यायचे. तर 35मधून 2 इंच मायनस केल्यानंतर 33 इंच येते. तर इथे बराबर 33 इंच आलेले आहे अस्तरवरती. आता इथे मी शोल्डरचे माप टाकते. तर शोल्डर मी 6 इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी मी 6 इंच घेतलेली आहे. आता इथे मी छातीचे माप टाकून घेते. तर छाती आहे 31 इंच, त्याचा चौथा 1.5 इंच अधिक 1.5 इंच शिलाईसाठी आणि मुंड्यासाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे इथे. आता इथे मी गळा रुंदी 2.5 इंच ठेवणार आहे आणि शोल्डरच्या साईडहून आपल्याला खालच्या साईडला मुंड्याच्या साईडला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे आणि रेष देऊन घ्यायची. आता इथे मी गळ्यासाठी पुढच्या गळ्यासाठी माप टाकून घेते. तर पुढच्या गळ्याची उंची मी 5.5 इंच ठेवलेली आहे आणि रुंदी 2.5 इंच. इथे मी गोलाकार देऊन घेते गळ्याला. इथून मी पुढच्या साईडचा आकार देण्यासाठी 1.5 इंच घेतलेले आहे आणि मुंड्याच्या खालच्या साईडहून अर्धा इंच इथे आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे मी कमर उंचीचे माप टाकून घेते. तर कमर उंची आहे 12 इंच आणि सीट उंची आहे 18 इंच. त्याप्रमाणे इथे आपल्याला मापे टाकून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर सरळ रेष देऊन घ्यायची आणि कमर घेरची आणि सीट घेरची मापे टाकायची आहेत. इथे कमर घेर आहे 28 इंच, त्याचा चौथा 7 इंच घेतलेले आहे अधिक 1.5 इंच आणि सीट घेर आहे 34 इंच, त्याचा चौथा 8.5 इंच अधिक सीट घेरच्या साईडला 1 इंच घेतलेले आहे. आता आपल्याला खालच्या घेरचे माप टाकायचे आहे. तर सीट घेर येतो त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचे. वरच्या साईडचा जो सीट घेर आहे तेवढा पूर्ण घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचे साईडहून फोल्ड करण्यासाठी. आता इथे मी मापे टाकून झालेले आहेत, कटिंग करून घेते. इथे पाठीमागचा पुढचा भाग दोन्ही एकसोबत कटिंग झालेले आहेत. जिथे फिटिंगचे माप येते तिथे कट देऊन घ्यायचे. त्याच्यामुळे आपल्याला फिटिंगचे माप समजते पटकन. इथे मी पुढचा गळा कटिंग करून घेते. इथे मी पाठीमागच्या गळ्याचे माप टाकून घेते. तर पाठीमागच्या गळ्यासाठी मी 3.5 इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदी 2.5 इंच. इथे अस्तरवरती कटिंग झालेले आहे. आता इथे मी जो कपडा आहे त्याच्यावरती ठेवून अस्तर ठेवून कटिंग करून घेते. इथे मी अस्तरच्या मापाने 2 फोल्ड करून कापड ठेवलेलं आहे.
जी बॉर्डर आहे त्या साईडून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. इथे मी कापड उलट्या साईडून फोल्ड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे पूर्ण उंचीचे माप टाकून घ्यायचे. पूर्ण उंची आहे 35 इंच. त्याच्यामध्ये खालच्या साईडून 1 इंच जी बॉर्डर आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची जरूरत नाही आहे. खालच्या साईडून जी बॉर्डर आहे ती तशीच ठेवायची आहे. साईडून अर्धा इंच जास्त कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. आता इथे मी उलट्या साईडून अस्तर जे कटिंग केलेले आहे ते ठेवून घेते. आता इथे मी बाहीचे माप टाकून घेते. तर बाहीची पूर्ण उंची आहे 9 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन मी खालच्या साईडून 1 इंच मोडण्यासाठी घेतलेले आहे आणि वरच्या साईडला 9 इंच 9.5 इंचावर माप टाकून घेते. इथून मी 1 इंच घेतलेले आहे. आता आपल्याला पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई आहे ती मापून घ्यायची आणि त्याच्या मापाने माप टाकून घ्यायचे. तर पाठीमागच्या मुंड्याची गोलाई 8 इंच आलेली होती. इथून मी खालच्या साईडला 3 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि आतल्या साईडला 1.5 इंच सरळ रेष देऊन घ्यायची आणि बाहीला गोलाकार देऊन घ्यायचा. खालच्या साईडून अर्धा इंच येईल अशा प्रकारे गोलाई देऊन घ्यायची. आता इथे मी खालच्या साईडला फिटिंगचे माप टाकून घेते. इथे आपल्या बाहीचे कटिंग झालेले आहे. इथे मी कपड्यावरती ठेवून कटिंग करून घेते. इकडे पुढच्या साईडला आपल्याला जॉईंट येणार आहे. तर कपडा एक्स्ट्राचा कटिंग करून शिलाई करते वेळी जोडून घ्यायचे आहे कापड. इथे आपल्याला शिलाई करते वेळी शिलाई करून घ्यायची. इथे मी कपड्यावरती उलट्या साईडून अस्तर जे कटिंग केलेले आहे ते ठेवून पिना लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण शिलाई करून झाल्यानंतर साईडचा जो कापड एक्स्ट्राचा आहे तो कटिंग करून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी खालच्या साईडून अस्तर फोल्ड करून घेते.
शिलाई करून झाल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आणि साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. इथे मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत शिलाई करून. इथे मी कॅनव्हास पेपरवरती गळा कटिंग करून घेणार आहे. तर इथे कॅनव्हास मी फोल्ड करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर गळा आहे तो व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचा आणि पेनाने आकार करून काढून घ्यायचा. त्याच्यानंतर साईडून 1 इंच वाढवून घ्यायचे असतं कॅनव्हास पेपर आणि कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही गळे कटिंग करून घ्यायचे आहेत. कॅनव्हासवरती कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला इथे अस्तरवरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे कॅनव्हासवरती. इथे मी दोन्ही गळे तयार करून घेते. साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आणि कॅनव्हासवरती ते फोल्ड करून घ्यायचे. त्याच्यानंतर आतला जो साईड कापड आहे एक्स्ट्राचा तो कटिंग करून घ्यायचा. इथे मी दोन्ही गळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण गळ्यावरती ठेवून जे अस्तर तयार करून घेतलेले आहे ते कॅनव्हास शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर गळ्याला आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. त्याच्यामुळे गळा व्यवस्थित बसतो. त्याच्यानंतर कॅनव्हासवरती दाबटीप देऊन घ्यायची. इथे मी पुढचा गळा देखील तयार करून घेतलेला आहे. आता इथे मी शोल्डर जोडून घेते. तर पुढच्या साईडचा जो भाग आहे तो सरळ बाजूने ठेवून घ्यायचा आणि पाठीमागच्या साईडचा भाग आहे तो उलट्या साईडून ठेवायचा. त्याच्यानंतर जे कॅनव्हास आपण जोडून घेतलेले आहे ते बराबर शिलाईच्या वरती शिलाई आली पाहिजेत अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि पुढच्या साईडचा जो भाग असतो त्या साईडला परतवून घ्यायचे गळा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर अर्धा इंचाची शिलाई येईल अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची. दुसऱ्या साईडला देखील असेच करायचे आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची. तुम्ही बघू शकता छान आलेला आहे गळा.
आता मी त्याच्यावरती रनिंग शिलाई देऊन घेते. हात शिलाई घातल्यानंतर शिलाई काढून टाकायची. आता इथे मी दाखवते बाहीसाठी डिझाईन बनवायची आहे आपल्याला. तर इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आता इथे मी बाहीच्या उंचीचे माप टाकून घेते. त्याच्यानंतर मी इथे 1.5 इंचावर माप टाकून घेते दोन्ही साईडून. वरच्या साईडून खालीच्या साईडला मी 1.5 इंच घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी इथे 2 इंचावर माप टाकून घेते आणि वरच्या साईडला मी 1 इंच घेतलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे सरळ लाईन देऊन घ्यायची आहे. इथे मधल्या साईडला मी दोन्ही साईडला अर्धा इंच राहील अशा प्रकारे माप टाकून घेतलेले आहे. परत एकदा दाखवते तुम्हाला मी. इथून मी 2 इंच घेतलेले होते, त्याच्यानंतर मधल्या साईडला अर्धा इंच ठेवलेले आहे शिलाईसाठी आणि इकडून मी 1 इंच घेतलेले आहे. आता इथे मी अस्तरवरती ठेवून प्रेस करून घेतलेले आहे कॅनव्हास आणि साईडून जो एक्स्ट्राचा कापड आहे तो शिलाई करून घ्यायचा. आता इथे मी बाही तयार करून घेते अस्तर लावून. बाही आधी उलट्या साईडून ठेवून घ्यायची, त्याच्यानंतर अस्तर ठेवून घ्यायचे. कपड्याला खालच्या साईडून बॉर्डर आहे, तर मी फक्त अस्तरच फोल्ड करून घेणार आहे. आतल्या साईडला अर्धा इंच जाईल अशा पद्धतीने अस्तर फोल्ड करून घ्यायचे आणि शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही स्लीव्स तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्हाला दाखवते जे कॅनव्हासवरती डिझाईन बनवून घेतलेली आहे ती मधल्या साईडला ठेवून व्यवस्थित हे करून घ्यायचे, शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे मी स्लीव्ज फोल्ड करून घेतलेला आहे आणि सरळ लाईन देऊन घेते चॉकने, त्याच्यामुळे आपल्याला डिझाईन व्यवस्थित मध्ये येईल. त्याच्यानंतर पिन लावून घ्यायची.
आता इथे मी त्रिकोण जे कटिंग करून घेतलेले आहे तिथे शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो त्रिकोण आहे कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचं. आता इथे आपल्याला कॅनव्हास जोडून घेतलेले आहे ते आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आहे. इथे मी पूर्ण स्लीव्स तयार करून घेतलेला आहे. बटन लावलेले आहेत मधल्या साईडला. छान झालेला आहे स्लीव्स. अशा प्रकारे आपल्याला इथे दोन्ही स्लीव्स मी इथे तयार करून घेतलेले आहेत. आता इथे मी शोल्डर मध्ये जी डिझाईन बनवून घेतलेली आहे ती बराबर मध्ये ठेवून पिन लावून घ्यायची. त्याच्यानंतर स्लीव्स जोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडची स्लीव्स तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी दोन्ही स्लीव्स जोडून घेतलेले आहेत. इथे मी दोन्ही स्लीव्स जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला फिटिंगचे माप टाकायचे आहे. तर बाहीची गोलाई होती 9.5 इंच. इथे मी 4.25 इंचावर माप टाकून घेते. पहिल्यांदा आपल्याला टॉपवरला साईडहून पिन लावून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर फिटिंगचे माप टाकायचे. तर छाती होती 31 इंच आणि कमर घेर होता 28 इंच आणि सीट घेर होता 34 इंच. त्याचा अर्धा करायचा आणि इथे मापे टाकून घ्यायचे आहेत. बराबर फिटिंगचे माप टाकून घ्यायचे. इथे मी सीटचे माप टाकून घेते. सीट उंची आहे तिथपर्यंतच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर परत शिलाई करून घ्यायची. इथे मी दोन्ही साईडला शिलाई करून घेतलेली आहे फिटिंगची. आता साईडचा जो एक्स्ट्राचा आपण 1 इंच ठेवले होते ते फोल्ड करून घ्यायचे. एक इंच जास्त ठेवले होते. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे आहे.
अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला पण फोल्ड करून घ्यायचे. इथे मी दोन्ही साईड तयार करून घेतलेली होती. आता आपल्याला साईडून शिलाई करायची आहे. इथे पूर्ण शिलाई करून झालेली आहे आणि गळ्याला मी लेस लावून घेतलेली होती गोल्डनची. छान झालेला आहे टॉप, तुम्ही बघू शकता.